आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भामध्ये न्यायाधीश अनंत बदर समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर खऱ्या अर्थाने काही प्रश्न निर्माण झाले। समाज माध्यमामध्ये या संदर्भामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली। एकतर समितीने लावलेला वेळ असेल किंवा समितीने सादर केलेल्या अहवालामधले काही संदर्भ असतील। या सगळ्या संदर्भाच्या अनुषंगाने समाजामध्ये बरेचसे प्रश्न निर्माण झाले आणि हेच प्रश्न जनतेने सरकारला विचारले आणि सरकारला या प्रश्नांची दखल घ्यावी लागली। न्यायाधीश अनंत बदर समितीने ज्यावेळेस सरकारला आपला अहवाल सादर केला त्यावेळेस महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला, तो म्हणजे न्यायाधीश अनंत बदर समितीने हा डेटा जो वापरलेला आहे हा डेटा नेमका कुठला वापरलेला आहे। एकतर 1931 ची जनगणना ज्या आधारावरती आपलं आजचं आरक्षण आहे, त्यानंतर 2011 ची जनगणना, या मध्ये झालेल्या सगळ्या जनगणना किंवा कुठल्या जनगणनेचा डेटा घेतला आहे हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला। कारण आता सध्या प्रॉपर डेटा कुठल्याही जातीचा सरकारकडे नाही किंवा कोणाकडेही नाही। त्याच्यामुळे अनंत बदर समितीने जो अहवाल सादर केला त्या अहवालासाठी त्यांनी कुठले संदर्भ वापरलेत हा जनतेचा महत्त्वाचा प्रश्न होता आणि म्हणून अशी मागणी करण्यात येत होती की सरकारने हा जो अहवाल आहे हा अहवाल जनतेला उपलब्ध करून द्यावा। सामाजिक न्यायाच्या वेबसाईटवरती असेल किंवा सरकारच्या वेबसाईटवरती असेल किंवा बार्टीच्या वेबसाईटवरती असेल, अशा कुठल्या तरी एका वेबसाईटवरती सरकारने हा अहवाल प्रसिद्ध करावा, जेणेकरून लोक त्याला वाचतील आणि त्यातले जे काही महत्त्वाचे संदर्भ आहेत त्या संदर्भाची सत्यता जनता पडताळेल। आणि याच अनुषंगाने लोकांनी मागणी केली होती। असं वाटत होतं लोकांना की न्यायाधीश अनंत बदर समितीचा अहवाल आल्यानंतर लगेचच आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची घोषणा होईल। कारण अर्थसंकल्प सादर करत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणाही केली होती की लवकरच न्यायाधीश अनंत बदर समितीचा अहवाल आमच्याकडे येईल आणि आम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भामध्ये विचार करू। पण या समितीने जो अहवाल सादर केलेला होता या अहवालाच्या अनुषंगाने जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नांचं काय, हा खरा प्रश्न आजही जनतेसमोर होता आणि तो सरकारसमोरही होता। कारण येणाऱ्या कालखंडामध्ये जर समजा सरकारने याचा निर्णय घेतलाही की अनंत बदर समितीच्या शिफारशीनुसार आम्ही आरक्षणाचं उपवर्गीकरण करत आहोत, असा जरी निर्णय घेतला गेला तरी याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज होईल आणि हे सगळंच पुन्हा पाण्यात जाईल। त्याच्यामुळे सरकारला हे करत असताना अत्यंत विचारपूर्वक करावं लागणार आहे। जनतेचा जरी डेटा असला किंवा एखाद्या समुदायाची मागणी जरी असली तरीही सरकारला यावरती विचार करावा लागणार आहे। त्याचं कारण असं आहे की राज्यघटनेमध्ये असलेल्या तरतुदी आणि आता जी काही परिस्थिती आहे किंवा त्याची जी काही समितीचा डेटा आहे या सगळ्या गोष्टींचा प्रामुख्याने अभ्यास सरकारला करावा लागणार आहे। फक्त समितीचा अहवाल आलाय म्हणून चालणार नाही, परंतु समितीचा अहवाल जरी आला असला तरी समितीच्या अहवालाची सत्यता देखील पडताळणं तितकंच गरजेचं आहे। आणि म्हणून जनतेने विचारलेले प्रश्न, सभागृहामध्ये उपस्थित झालेले प्रश्न, या सगळ्याच प्रश्नाच्या अनुषंगाने आता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय म्हणजे राज्याचे जे मुख्य सचिव आहेत राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा समिती स्थापन करण्यात आलेली आहे। आणि ही समिती आता काय करणार आहे तर न्यायाधीश अनंत बदर समितीच्या अहवालावरती जेवढे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नांची पडताळणी आता ही समिती करणार आहे। त्याच्यामुळे या समितीला आणखीन वेळ लागू शकतो, कारण प्रत्येक संदर्भ तपासायचा आहे, डेटा कुठला वापरला हे तपासायचं आहे। काही दिवसापूर्वी ज्यावेळेस बार्टीने आपला अहवाल सादर केला होता त्या अहवालामध्ये अनेक जातींची लोकसंख्या ही कमी झालेली आहे असं त्यांनी त्या अहवालामध्ये सांगितलेलं होतं। त्याच्यामुळे अनेक प्रश्नही निर्माण झाले होते की नेमकं ही लोकसंख्या कशामुळे कमी झाली आणि तोच मुद्दा आता सध्या देखील उपस्थित केला जातो आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बार्टीच्या त्या डेटाची जर आपण आधार घेतला किंवा त्याचे जर संदर्भ घेतले तर ज्या समुदायाने ही मागणी केलेली आहे आरक्षणाची, या आरक्षणाच्या मागणी संदर्भात त्यांना फक्त 1.5 ते 1.7% आरक्षण त्यांना मिळू शकतं। त्याच्यामुळे त्यांच्याही मनामध्ये संभ्रम आहेत की आपली जर लोकसंख्या 34% होती तर ती 19% झाली कशी, हा त्यांच्यासमोरचाही प्रश्न आहे। त्याच्यामुळं हे सगळे जे प्रश्न आहेत आणि न्यायाधीश अनंत बदर समितीने जर समजा बार्टीचाच डेटा उचलला असेल आणि बार्टीच्या डेटावरती जर त्यांनी अहवाल सादर केला असेल तर या अहवालाच्या आधारावरती जर आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर आरक्षणाची उपवर्गीकरण करण्याची जी मागणी आहे त्या मागणी करणाऱ्या समुदायाला हा सगळ्यात मोठा धक्का असू शकतो आणि त्यांच्या वाट्याला आलेलं आरक्षण हे सगळ्यात कमी असू शकतं। कारण इतर राज्यामध्ये जे काही आरक्षणाचं उपवर्गीकरण झालेलं आहे त्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा अभ्यास केला तर काही जातींना म्हणजे ज्या 5 जाती आहेत, 7 जाती आहेत त्या जातींना फक्त 1% आरक्षण मिळालेलं आहे। त्याच्यामुळे प्रश्न निर्माण होऊ शकतो की नेमकं या जातींचं भविष्य काय। त्याच्यामुळे या अहवालाची पडताळणी होणं गरजेचं होतं आणि विचारवंतांच्या हाती, जे अभ्यासक आहेत त्यांच्या हातामध्ये हा अहवाल देणं गरजेचं होतं आणि सरकारने त्यांना विचारणं गरजेचं होतं की या अहवालाची पडताळणी करा आणि आम्हाला सांगा की नेमकं याच्यामध्ये काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे।
पण सरकारनं तशी कोणतीही भूमिका घेतली नाही. विधिमंडळामध्ये याच्यावरती चर्चा झाली, पण अहवालामध्ये कोणत्या शिफारसी करण्यात आलेल्या आहेत हे देखील सरकारने उघड केलं नाही. परवा मंत्रिमंडळामध्ये याची चर्चा झाली आणि मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाल्यानंतर याच्यावरती आलेले जे काही ऑब्जेक्शन्स होते, त्या अनुषंगाने लोकांनी लिहिलेले निवेदनं, पत्र किंवा त्या अनुषंगाने विचारलेले प्रश्न, या सगळ्यांची एक गट्टा केला गेला. त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि शेवटी असा निर्णय घेण्यात आला की न्यायाधीश आनंद बदर समितीने सादर केलेला अहवाल याच्यामध्ये जर दोष असतील त्याची पडताळणी झाली पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा निर्णय घेतला की या अहवालाची नव्याने पडताळणी केली जाईल आणि यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. आता ही समिती या अहवालाचा अभ्यास करणार आहे आणि या अहवालाचा अभ्यास करून ते आपला रिपोर्ट सादर करणार आहे की नेमकं काय प्रॉब्लेम झालेले आहेत आणि आता इथून पुढे काय करायला पाहिजे आणि या अहवालामध्ये नेमके कोणते संदर्भ वापरलेले आहेत. जर चुकीचे संदर्भ वापरले असतील तर आरक्षणाला पुन्हा एकदा धक्का लागू शकतो आणि ज्यांनी मागणी केलेली आहे त्यांच्यासाठी हा देखील मोठा धक्का असू शकतो. जर चुकीच्या माध्यमातून या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकतं आणि हा प्रश्न पुन्हा दीर्घकाळासाठी पेंडिंग पडू शकतो, कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा काही 1-2 दिवसामध्ये येत नाही. ते सरकारला प्रश्न विचारतील, ते जनतेला प्रश्न विचारतील, त्याच्यामध्ये काही इंटरव्हेन्शन सबमिट होतील, त्यांना प्रश्न विचारतील, असं बरंचसं सुरू होईल. पुन्हा सुप्रीम कोर्टाची एखादी समिती त्याच्यावरती काम करेल आणि या सगळ्या गोष्टींची पडताळणी होईल. त्याच्यामुळं या प्रोसेसला दीर्घकाळ लागू शकतो आणि म्हणून ही जी समिती स्थापन केलेली आहे ही समिती महत्त्वाची आहे. आता या समितीचा अहवाल आल्यानंतर या समितीने नेमकं काय सांगितलेलं आहे यावरती पुन्हा प्रश्न निर्माण होतील. त्याच्यामुळे ही जी प्रक्रिया आहे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची, ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया ही दीर्घकाळ चालणारी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि लोकांनी देखील या अहवालाची मागणी केली पाहिजे, कारण हा अहवाल उघड होणं, ओपन होणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत हा अहवाल उघड होणार नाही आणि समितीच्या आवाक्याच्या बाहेरचे लोक जे आहेत ते लोक यातला वाचन करणार नाहीत आणि ते याची सत्यता पडताळणार नाहीत, तोपर्यंत या अहवालावरती निर्णय घेऊ नयेत. कारण न्यायाधीश आनंद बदर समितीमध्ये दोष आहेत, म्हणूनच राजेश अग्रवाल समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आता राजेश अग्रवाल समिती जर काही रिपोर्ट देत असेल तर त्याची देखील पडताळणी आपल्याला करणं भविष्यामध्ये गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थानं हे आपण आरक्षण वाचवू शकतो, अन्यथा आरक्षण कोणाच्याही हातामध्ये भविष्यामध्ये राहणार नाही. आपल्याला नेमकं न्यायाधीश आनंद बदर समितीच्या अहवालाबद्दल आणि त्यांच्यावरती स्थापन केलेल्या राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीबद्दल नेमकं काय वाटतं सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.